नमस्कार, आकार ड्रॉइंग अँड क्राफ्ट चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आम्हाला बोरन्हांस ज्वेलरी आणि हलव्याच्या ज्वेलरीसाठी जो प्रतिसाद तुम्ही दिला त्याबद्दल धन्यवाद। आज आपण बोरन्हांसाठी किंवा मकर संक्रांतीसाठी अशा प्रकारच्या पतंगाच्या माळा कशा बनवू शकतो हे पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। इथे मी 8 बाय 8 सेंटीमीटरचा एक स्क्वेअर घेतला आहे, टिंटेड पेपरचा, आणि ग्लिटर फोम शीट आपल्याला लागणार आहे। पतंग बनवण्यासाठी ज्या काही आकृती त्यावर असतात त्या आपण ड्रॉ करून घेणार आहोत, आणि त्यासाठी मी या सर्कलचा वापर करत आहे आणि स्केलने एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करत आहे, जेणेकरून आपल्याला अगदी एक्झॅक्ट पतंगचा आकार देता येईल। इथे मी त्याच्यावर थोडं इंटरेस्टिंग आणि फनी काइट बनवण्यासाठी आईज आणि स्माइल ड्रॉ करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता मी इथे ब्लॅक स्केच पेन आणि व्हाईटनरचा यूज केला आहे। त्यानंतर ग्लिटर फोम शीटचा एक ट्रायंगल बनवून त्याच्यावर अशा पद्धतीने स्टिक करून घेणार आहे। अशा चमचमत्या पेपरचे स्ट्रिप करून घेऊन त्याला बॉर्डरही आपण लावू शकतो। या बॉर्डरला तुम्ही छोट्या छोट्या पीसेस मध्ये किंवा छोटे छोटे कटही देऊ शकतात, पण मी इथे ॲज अ बॉर्डर म्हणून त्याचा यूज केला आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला असे छोटे छोटे काइट बनवून घ्यायचे आहेत। जर तुमची वॉल थोडी मोठी असेल आणि तुमचा एखादा कॉर्नर जिथे तुम्ही बोरन्हांचं डेकोरेशन करणार असाल ते जर मोठं असेल तर या स्क्वेअरची साईज तुम्ही 8च्या ऐवजी 18 किंवा 28 घेऊ शकता। पण ही सेम मेथडने तुम्ही अशा प्रकारे एक खूप छान अशी पतंग बनवू शकता। बॉर्डर लावून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की किती सुंदर ही आपली पतंग रेडी आहे। पतंगांची तोरण बनवण्यासाठी मी इथे 5 वेगवेगळे कलर घेतले आहेत, आणि याच 5 वेगवेगळ्या कलरच्या प्रत्येकी 6 किंवा 7 आपल्याला जितक्या हवेत तितक्या माळा आपण अशा बनवू शकतो। आता काय होतं, जेव्हा आपण धागा अशा पातळ पेपरना जेव्हा स्टिक करायला जातो तेव्हा ते स्टेबल राहत नाही। यासाठी मी आज तुम्हाला एक छोटीशी आयडिया देणार आहे। आपल्याला काय करायचंय, आपल्याला रंगीबेरंगी किंवा एखादा चमकणारा किंवा अगदीच साधा धागा जो आपल्याला डेकोरेशन साठी वापरता येईल, हा धागा तसा ज्या लांबीनुसार किंवा जितक्या लांबीने आपल्याला ते लावायचं आहे तिथे ते तुम्ही सेलो टेपने किंवा फेविकॉलचं पिडीलाइटचं एक ग्लू ड्रॉप म्हणून येतं त्याच्याने तुम्ही हे प्रत्येक काइट त्या धाग्यावर स्टिक करू शकता। म्हणजे काय करायचं, प्रथम ते धागा त्या लांबीनुसार किंवा त्या हाईटने वॉलवर लावून घ्यायचा, आणि त्या धाग्यावर मध्ये मध्ये जे आपण मणी ओवून घेणार आहे त्या मणीच्या गॅप मध्ये तुम्ही ह्या प्रकारचे बनवलेले पतंग स्टिक करत चला। इथे मी अशा प्रकारचा दोरा घेतला आणि अशा प्रकारच्या मणी घेतल्या आहेत, आणि हे दोरा आपण प्रथम वॉलवर स्टिक करून घेणार आहोत, आणि नंतर त्यामध्ये थोडे थोडे अंतर देऊन आपण त्यावरती अशा प्रकारे पतंग स्टिक करणार आहोत। तुम्हाला आमची ही मेथड, पतंगाची तोरण बनवण्याची ही पद्धत कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मधून नक्की कळवा, आणि हे डेकोरेशन, हे तोरण आवडलं असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।